मित्रांनो, वेलकम आहे तुमचं आपलं ब्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आज नाशिकमध्ये येतं तर सिडकोमध्ये आहे ना, इथं आपलं पेलिकन पार्क त्या साईडला हे बघा, एकाने कुत्र्याच्या पिल्लाला आहे ना खूप जोरात उडवलं. 4 व्हीलरवाला होता, डायरेक्ट रस्त्यात उडवलं आहे. तुम्हाला दिसत असेल. आणि त्याची आई आता खूप रडत होती. एवढ्यातच ती गेली दुसऱ्या पिल्लाला घेऊन तिकडं घेऊन गेली तिच्या पिल्लाला. आणि आता हे 2 मित्र भेटले आपल्याला. पण एवढासाच जीव होता, खूप छोटा जीव होता. त्याला उचलून आम्ही एका साईडला घेतलं. आता माझे अजून बी हात थर कापू राहिले या गोष्टीमुळं. पण काय आता लोकांना अक्कल नाही येत. गाड्या घेतल्या म्हणजे हायवेला पळवू राहिले म्हणून असं समजून जीव घेऊन टाकला त्या कुत्र्याच्या पिल्लाचा. थांबला बी नाही तो. जो कोणी होता तो, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा भेटेलच नक्की. पण जे केलं त्यांनी ते काही चांगलं नाही केलं. तुम्हाला काय वाटतं रे, काय बोललं पाहिजे? ज्यांनी उडवलं त्याला काय केलं पाहिजे? बोला आता, बोल. तिच्या कर्माचे फळ त्याला भेटायलाच पाहिजे. आणि त्याला सजा पाहिजे. हां, त्याला सजा करायला पाहिजे. त्याला करायला पाहिजे ना. तुम्हाला माहिती का, जो कोणी उडवतो ना किंवा त्रास देतो, कुत्र्यांना मारतो ना, त्याच्यावर सुद्धा कोर्टामध्ये आपल्याकडं ॲक्ट येत. माहिती का तुला? कोणी मारलं ना आपल्यासमोर तर त्याचा व्हिडिओ काढून आहे ना यूट्यूबला, किंवा कोणी मोठा माणूस असेल ना त्याला देऊन द्यायचा. म्हणजे ते काय करतात, याला टाकून देतात. कळलं का तुला? तर मित्रांनो बघा, आता तुम्ही एवढ्याशा जीवाला त्या आरामखोरांनी उडवलं आणि थांबला बी नाही 2 मिनटं बी. त्याची आई आता गेली तिकडं रडत. चला बाय बाय. आता बघितलं तुम्ही जसं कुत्रीच्या पिल्लाला उडवलं आहे. आणि आता आपण निघालो घरी जायला. आणि एक कळलं नाही यार, एवढंसं पिल्लं होतं ते, त्याला उडवून टाकलं. काय आता काय भीतल त्या बिचारीवरती. एवढा जोरात वरडत होती, खूप रडत होती ती. आरामखोर गाडी चालवायची तर अक्कल नाही राहत, पण नुसते गाडी चालवते. अक्कल नसलं झालं. खूप नालायक लोक झाले. तो 2 मिनटं बी थांबला नाही. आणि ज्याने कोणी उडवलं होतं तिला 2 मिनटं बी थांबला नाही, लगेच गायब होऊन गेलं. लोक जमा झाले. तर तुम्ही सांगा मित्रांनो, त्या माणसाला काय केलं पाहिजे? आता कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. एवढ्या छोट्याशा जीवाचा जीव घेऊन टाकला त्या माणसाने. आम्ही त्याला उचलूच तर तो मरून बी गेला.